Okay, so we have already discussed the fundamentals of object-oriented programming. Okay, also we have discussed the core pillars, yeah, four pillars of the OOPS, right? So which one four pillars we have discussed? Anybody? Yes, Abstraction, encapsulation, polymorphism, and inheritance. good. These four pillars are the important pillars in OOPS, right? First is abstraction, encapsulation, polymorphism, and inheritance, right? So we are going to start these unit from the beginning only. We should just revise for this. Okay, so what is object oriented programming? What is the difference between the C and C++, right? So C and C++, there is a major difference is that in C++ we can reuse our particular code. If you have any particular code that you can reuse that. Okay, so reusability is the main important point in the object oriented programming. So object-oriented programming is a programming paradigm centered around the concept of objects, right? Object-oriented, that means the name given to this particular programming that object. So all the concepts are depend on the objects, right? Here is the concept that is class. Okay, so when we create the class, we have to create the object, a particular class, right? And if you have known that in class there are two things are included, right? Data members and member functions. ओके, जर तुम्हाला या क्लासला रिपीटेडली जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करायचे त्या क्लासचा, राईट? पुन्हा पुन्हा क्लास रिटर्न करायची गरज आहे का? नाही. सो त्यामुळे इथे ऑब्जेक्ट्सला खूप महत्व दिले गेले. सो या ऑब्जेक्टमुळे आपण या प्रोग्रामिंगचं नाव आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. या हे कॉन्सेप्ट प्रोव्हाइड करते तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, an object is an instance of class that represent a real world entity like a person, car, bank, and account. Okay. So ऑब्जेक्ट इज अन रिअल वर्ल्ड एंटिटी असं का म्हटलं गेलं असेल? बघा, पर्टिक्युलर आपण लहानपणी ऐकलं असेल की काहीतरी थिंग्स सबस्टन्स जे असतात त्याला काही ऑब्जेक्ट म्हणतो, राईट? सो दॅट इज कॉल्ड अन रिअल वर्ल्ड एंटिटी. बट पर्सन असं का म्हटलं गेलं असेल? बघा, एक क्लास तुम्ही क्रिएट करताय, पर्सन नावाचा क्लास क्रिएट केला, राईट? बट आता पर्सन जेव्हा तुम्ही डेटा घेतात, राईट, जेव्हा तुम्ही डेटा घेतात युजरचा, तर पर्टिक्युलर कोणी सगळ्यांचे नाव सारखे असतात का? नाही. एकच पर्सन असू शकतो का? नाही. मल्टिपल पर्सन असू शकतात ना, राईट? पण मी काय करला, एक क्लास क्रिएट केला, एक ऑब्जेक्ट क्रिएट करताय आणि मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करत आहे. जसे जसे पर्सन ऍड करायचे मला तसे तसे मी ऑब्जेक्ट क्रिएट करत जात आहे. सो एकाच कोडला मी रियुजेबल करत आहे, म्हणजे काय, पुन्हा पुन्हा यूज करत आहे बाय युझिंग दी ऑब्जेक्ट, राईट? सो that we have said that the object is a real world entity. Okay, so these object combines the data variables or functions, that is called methods, into a single unit. बघा, आपण क्लास जेव्हा क्रिएट करतो तर त्यामध्ये दोन पार्ट्स आपण इन्क्लूड करतो. फर्स्ट पार्ट असतो तुमचा डेटा पार्ट, राईट? डेटा मेंबर्स म्हणतो आपण त्याला. आणि सेकंड पार्ट असतो तुमचा डेटा मेंबर फंक्शन, राईट? आता डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स, आता या दोघांना कंबाईन कोण करत आहे? क्लास. आणि क्लासला कॉल करण्यासाठी आपण काय क्रिएट करत आहे? ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट आपण असं म्हणू शकतो, जसे नवीन नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होणार तसे तसे नवीन डेटा मेंबर्स, तसेच सिंपल त्या टाईपचं स्ट्रक्चर पुन्हा एका दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी क्रिएट होणार. सो त्यामुळे ऑब्जेक्ट काय करतो? कंबाईन करतो. कोणाला? डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्सला. कशामध्ये? तर एका सिंगल युनिटमध्ये कंबाईन करतो. इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? येस ऑर नो? आवाज येते सगळ्यांना? येस, येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Okay, just give me reply fast. Okay. Then second, OOPS helps in managing complexity in large software systems by organizing code around the data and behavior. OOPS कशासाठी हेल्प करतो?
कॉम्प्लेक्सिटी मॅनेज करण्यासाठी. जसे की आता बघ आपण काय करतो, सॉफ्टवेअर तर आता क्रिएट केले नसतील कोणी, राईट. फक्त छोटे मोठे कोड केले असेल आपण, राईट. त्या छोट्या मोठ्या कोडला ऑर्गनायझेशन अँड कॉम्प्लेक्सिटी फाइंड आउट. जसं की आपण बघितलं असेल डेटा स्ट्रक्चर मध्ये कॉम्प्लेक्सिटी कशा, टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी कन्सिडर होतात, राईट, अल्गोरिथम्स आणि प्रोग्राम्सचे. तर ती मॅनेज करण्यासाठी आपण काय कशाचा यूज करतो, ओप्सचा कॉन्सेप्ट यूज करतो, राईट. सो त्यामुळे आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे पार्ट आपण C++ मध्ये शिकत आहे, जो की इन्क्लुडेड नाही तुमच्या सी मध्ये, राईट. सो आता सी मध्ये होतं काय, व्हॉट इज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग, दॅट मीन्स सी. व्हॉट इज सी? POP, like a C program, focus on the functions or and less on data. बघा, जसं तुम्ही सी शिकलात, ओके, सी मध्ये क्लास होता का? नाही, क्लास नव्हता त्यामध्ये. त्यामध्ये काय होते, फक्त फंक्शन्स क्रिएट करत होते आणि त्या फंक्शन्सला तुम्ही मेन फंक्शन मध्ये कॉल करत होते, राईट. बट तिथे डेटावरती काय काम होतं का? नाही, डेटा नव्हता तिथे, राईट. सो डेटावरती मोस्टली तुम्ही काही काम केलंय का? नाही केलंय. आम्ही फक्त फंक्शन्स केले, राईट, आणि फंक्शन्सला कॉल केलं मेन फंक्शन्स मध्ये, राईट. एवढंच केलं. सो इट फॉलोज दी टॉप डाऊन अप्रोच, म्हणजे टॉप ते डाऊन पर्यंत आपण काय करतो, एक्झिक्युशन, कोडचं एक्झिक्युशन टॉप टू बॉटम, त्या टॉप टू डाऊन अप्रोच मध्ये एक्झिक्यूट होते, राईट. वेअर अ प्रोग्राम इज डिवायडेड इंटू द प्रोसिजर्स ऑर फंक्शन. बघा, सी चे जे प्रोग्राम्स असतात ते प्रोग्राम्स डिवायडेड असतात. कशा कशामध्ये, प्रोसिजर्स मध्ये आणि फंक्शन्स मध्ये तुमचे हे प्रोग्राम्स डिवायडेड असतात. दिस फंक्शन्स ऑपरेट्स ऑन द डेटा विच इज ऑफ्टेन ग्लोबल. हे फंक्शन्स कशावर ऑपरेट करतात, तर डेटावरती ऑपरेट करतात. बट यामध्ये या फंक्शन्स मध्ये डेटा काही आहे का? नाही, हे डेटावरती ऑपरेट करतात. बट जे तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकत आहे त्यामध्ये क्लास नावाचा कॉन्सेप्ट आहे, आणि त्या क्लास नावाच्या कॉन्सेप्ट मध्ये दोन अप्रोचेस तुम्ही एका सिंगल युनिट मध्ये कंबाईन करू शकत आहे, and that is called data members and member functions ला तुम्ही सिंगल युनिट मध्ये कन्वर्ट करत आहे by using objects. Is that clear? Yes or no? Yes, sir. Okay. So what are the difference? Mainly एक्झाम मध्ये विचारणारा पॉइंट आहे, खूप वेळा विचारतात आणि मोस्टली 100% विचारतात. हे तुम्हाला सी मध्ये विचारलं जाईल, एक तर तुमच्या सेशनल्स मध्ये, अदरवाइज मेन एक्झाम मध्ये. हा 100% येणारा क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन पॉप अँड ओप्स. मेनली मेन एक्झाम मध्ये 4 मार्क्स या 6 मार्क्स साठी येतो, अँड सेशनल मध्ये 4 मार्क्स साठी येतात. ओके. सो मेनली तुम्हाला 8 पॉइंट्स तुम्हाला द्यावे लागतात, लिहावं लागतं तुमच्या एक्झाम मध्ये. ओके. आय हॅव ऑलरेडी गिवन द 10. ओके. सो go through this, just I'm going to read this. Okay. So program is divided into the small parts called as function. कशामध्ये आहे? पॉप मध्ये. जो प्रोग्राम तुम्ही सी मध्ये करत होतात, सी म्हणजे पॉप म्हणजे काय, सी लँग्वेज. ओके. एक छोटस अंडरस्टँडिंग साठी. ओके. प्रोग्राम इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स कॉल्ड एज फंक्शन. आता तुमचा जो प्रोग्राम असेल सीचा, तो प्रोग्राम कशामध्ये डिवायडेड होतो, तर स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये, जसे की फंक्शन्स तुम्ही क्रिएट केले असेल सी. ओके. देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय होत असेल, तर प्रोग्राम हे डिवायडेड असतात इंटू द पार्ट्स कॉल्ड एज ऑब्जेक्ट. आता जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये जे काही कोड तुम्ही करणार आहे ते कोड कशामध्ये डिवायडेड असतात, तर ते असतात ऑब्जेक्ट मध्ये डिवायडेड असतात. ओके. प्रोसिजर ओरिएंटेड मध्ये एक सिंगल प्रोग्राम डिवायडेड असतो, मल्टिपल पार्ट्स दॅट कॉल्ड एज फंक्शन्स, राईट. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये तो प्रोग्राम डिवायडेड असतो कशामध्ये, ऑब्जेक्ट्स मध्ये. क्लियर? देन सेकंड, इम्पॉर्टन्स इज गिवन टू द फंक्शन्स अँड द सिक्वेन्स ऑफ ऍक्शन्स. इम्पॉर्टन्स कशाला दिलं गेलं, प्रोसिजर ओरिएंटेड या सी मध्ये फंक्शन्सला आणि सिक्वेन्स ऑफ ऍक्शन्सला फोकस केलं गेलं, या इम्पॉर्टन्स दिलं गेलं, राईट. बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय, इम्पॉर्टन्स इज गिवन टू द डेटा रादर दॅन फंक्शन्स. आता सी मध्ये फंक्शन्सला जास्त इम्पॉर्टन्स दिलं गेलं, बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये डेटाला जास्त महत्व दिलं गेलं, राईट. सो वी से दॅट the importance is given to the data rather than the functions. Okay.
Okay. Third point, that is C language follows the top down approach. कोणती टॉप डाऊन अप्रोच फॉलो करते. मग देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड सी प्लस प्लस काय फॉलो करते, तर बॉटम टू अप अप्रोच फॉलो करते. ओके. आता टॉप डाऊन आणि बॉटम अप असं का म्हटलं गेलं असेल, लिटल बिट आयडिया देतो. जसं की बघा, जेव्हा एखादा प्रोग्राम रन होतो त्यामध्ये काय असते की पहिले कंपायलर मेन फंक्शन फाइंड आउट करते आणि मेन फंक्शनला एक्झिक्यूट करायला स्टार्ट करते. राईट. आता सी प्लस प्लस मध्ये तुम्ही मेन फंक्शनच्या पहिले तुम्ही क्लास डिफाईन करणार आहे. राईट. आणि त्या क्लासला ऑब्जेक्ट थ्रू कॉल करणार आहे. कशामध्ये, मेन फंक्शन मध्ये. राईट. सो त्यामुळे पहिले मेन कडे जात आहे, त्याचा अर्थ काय, बॉटम कडे जात आहे. आणि देन बॉटम कडे गेल्यानंतर क्लासला कॉल करत आहे, म्हणजे अपला जात आहे. सो बॉटम टू अप अप्रोच यू आर गोइंग टू फॉलो हिअर. क्लिअर. देन फोर्थ, नो ऍक्सेस स्पेसिफायर्स. ऍक्सेस स्पेसिफायर्स म्हणजे काय, इथे पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड असं काही होतं का सी मध्ये, नाही. सो प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये ऍक्सेस स्पेसिफायर नाहीये. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय, हो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये ऍक्सेस स्पेसिफायर दिलेले आहेत. कोणते, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड. ओके. फिफ्थ पॉइंट, डेटा कॅन मूव्ह फ्रीली फ्रॉम फंक्शन्स टू फंक्शन. बघा, आता सी मध्ये जेव्हा तुम्ही कोड केले असेल, मल्टिपल फंक्शन्स तुम्ही बनवले असतील. राईट. फंक्शन बनवलं असेल की मॅथ फंक्शन बनवलं असेल, हॅलो वर्डचं फंक्शन असेल. राईट. बट हे जे फंक्शन्स आहे किंवा डेटा आहे तो मूव्ह कुठं होतोय, एका फंक्शन टू फंक्शन पर्यंतच फक्त. राईट. हे सी मध्ये होत आहे की एका डेटाला तुम्ही मूव्ह करत आहे एका फंक्शन टू दुसऱ्या फंक्शन थ्रू, म्हणजे पर्यंत. बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय, ऑब्जेक्ट कम्युनिकेट थ्रू मेंबर फंक्शन. ऑब्जेक्ट कम्युनिकेट्स थ्रू मेंबर फंक्शन. बघा कसं आहे, एका क्लासमध्ये जर तुम्ही डेटा डिफाईन करत आहे, ओके, आणि फंक्शन्स तुम्ही डिफाईन करत आहे, मेंबर फंक्शन्स. राईट. जसं की एक एक्झाम्पल घेऊया. क्लास कॅल्क्युलेशन नावाचा एक क्लास आहे आणि त्याच्यामध्ये मी डेटा मेंबर्स देत आहे. डेटा मेंबर्स कोणते असणार, इंट ए बी सी. राईट. आता त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन असेल. आता मला करायची ऍडिशन, मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन. सो मी फंक्शन बनवेल, व्हॉइड ऍडिशन, व्हॉइड सबट्रॅक्शन, व्हॉइड मल्टिप्लिकेशन. ओके. आता हे जे फंक्शन्स मी बनवले आहेत याला म्हणतो आपण मेंबर फंक्शन्स. ओके. बट आता या मेंबर फंक्शन्सला हे काय करू शकतात, कम्युनिकेट करू शकतात. ओके. इव्हन दो डेटा पण शेअर करू शकतात. कशा थ्रू, तर ऑब्जेक्ट थ्रू. जेव्हा तुम्ही क्लास बनवाल आणि कॉल कराल, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट कराल, तर तेव्हा तुम्ही मेंबर फंक्शन्सला ऍक्सेस करू शकाल, डेटा मेंबर्सला ऍक्सेस करू शकाल. ओके. सो here is given that objects communicate through member functions. Data movement is controlled. डेटाची मुवमेंट ही कंट्रोल केल्या जाते. कशा थ्रू, ऑब्जेक्ट्स. म्हणजे दोन ऑब्जेक्ट एकामेकाशी कम्युनिकेट करू शकतात. थ्रू कशा थ्रू, तर मेंबर फंक्शन. जे बी मेंबर फंक्शन्स मी डिफाईन करत आहे त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये, त्यांच्या थ्रू ऑब्जेक्ट काय करू शकत आहे, कम्युनिकेट करू शकत आहे. क्लिअर. Then sixth point, adding a new data and function is not easy. म्हणजे काय, जर एखादा प्रोग्राम मी क्रिएट केला, ओके, तर त्यामध्ये मला जर अजून डेटा ऍड करायचा आहे, अजून फंक्शन्स ऍड करायचे, तर इझी आहे का, नाही. मला पहिले त्यामध्ये फंक्शन्स लिहावे लागतील अँड देन काय करावं लागेल, पहिले कॉल करावं लागेल. राईट. सो इट इज नॉट दॅट मच इझी. ओके. it is not that much easy to add the new data and functions in particular C language, but it is really easier in object oriented. जर यामध्ये हार्ड आहे तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये ऑब्विसली ते इझियर असणार आहे. का, कारण बघा, सी जेव्हा क्लास बनवतो त्यामध्ये अजून ऍड करू शकतो मी, डेटा ऍड करू शकतो, फंक्शन्स ऍड करू शकतो, ऑब्जेक्ट थ्रू कॉल पण करू शकतो. राईट. सो दॅट मच इझी इज देअर of adding new data and functions is easier in OOPS. Okay. Then seventh point, global data is used widely, accessible by all functions.
जो ग्लोबल डेटा, ओके, लोकल डेटा आणि ग्लोबल डेटा असा काही कॉन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? यस, माहिती आहे की नाही? येस और नो? येस सर. माहिती आहे. ओके, व्हॉट इज ग्लोबल डेटा? ग्लोबल डेटा म्हणजे तो डेटा थ्रू आउट प्रोग्राम यूज करू शकतो आणि लोकल डेटा म्हणजे तो पर्टिक्युलर ठिकाणीच आपण यूज करू शकतो. या, गुड, व्हेरी गुड. ओके, बघा एक सिंपलचं एक सांगत आहे स्ट्रक्चर. बघा, जर मी यामध्ये ए देत आहे, ओके, आणि जर मी इकडे देत आहे बी, ओके, एक ग्लोबल आणि लोकलचं सांगत आहे. आता हा जो ए मी इथे डिफाईन केलाय हा आहे माझा लोकल डेटा. लोकल लोकल का म्हटलं गेलं? कारण बघा, या बॉक्सच्या आतमध्येच तो यूज होऊ शकतो, याच्या बाहेर तो यूज होऊ शकतो का? नाही. सो विदिन दी फंक्शन the data type you have defined in the function that are accessible within the functions only. जे फंक्शन्स मध्ये तुम्ही डेटा टाइप बनवता तर ते फक्त तुमच्या फंक्शन्स मध्येच तुम्ही यूज करू शकता. आउटसाइड दी फंक्शन ते यूज होणार आहे का? नाही. तसेच जसं मी इथे ए डिफाईन करतोय तर हा आउटसाइड दी बॉक्स हा ऍक्सेस होऊ शकतो का? नाही. हा कॉल होऊ शकतो का? नाही. सो this is the local data. What it stands for local data. Okay. So what is global data? Global data म्हणजे काय? जे एक प्रोग्राम असेल माझा, हा पूर्ण प्रोग्राम आहे. ओके, या प्रोग्राम मध्ये मी काय केलं, बी नावाचा एक ग्लोबल डेटा बनवला आहे. ओके, आता या डेटाला मी ऑल ओव्हर द प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करू शकतो. याच्यासारखे असे कित्येक जर फंक्शन्स असेल माझ्याकडे तरी सुद्धा मी त्या फंक्शन्स मध्ये हे बी नावाचं ऑब्जेक्ट या डेटा मी ऍक्सेस करू शकतो. सो कळतंय तुम्हाला सगळ्यांना व्हॉट इज लोकल अँड ग्लोबल? यस, येस yes सर. or no? Okay. Then 8 point, no proper data hiding. आता सी मध्ये अशी कोणतीही फॅसिलिटी नाहीये जिथे तुम्ही डेटा तुमचा हाईड करू शकता. कारण ऍक्सेस स्पेसिफायरच नाहीये म्हटल्यानंतर डेटा हाईड होणार आहे? नाही होणार, राईट? सो देर इज नो प्रॉपर डेटा हायडिंग इन पॉप, दॅट मीन्स सी. बट इथे ऍक्सेस स्पेसिफायर आहे कशामध्ये? ओप्स मध्ये. सो इट प्रोव्हाइड्स डेटा हायडिंग मोर सेक्युअर. ओके, so you can say that like that. Then 9 point, operator overloading is not possible, and in C++ it supports the function overloading and operator overloading also. Okay, an example you can give C, C++, Java, Python, like that. Is that clear to everyone? Yes or no? इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? कोणाला काही डब? Yes or no? Fast. सर ओव्हरलोडेड म्हणजे काय? ओके, गुड. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय? बघा, एखादं फंक्शन मी बनवत असेल, ओके, एखादं फंक्शन असेल आणि त्या फंक्शनचं नाव असेल एबीसी. काय नाव आहे? एबीसी. एक एबीसी नावाचं फंक्शन मी क्रिएट करत आहे. ओके, आता एबीसी नावाचं फंक्शन सारखंच मी एक दुसरा एबीसी नावाचं फंक्शन क्रिएट करत आहे. ओके, आता मी एबीसी नावाचे 2 फंक्शन क्रिएट केले. ओके, आणि मी मेन फंक्शन मध्ये एक एबीसी नावाच्या फंक्शनला कॉल केलं. तर मला सांगा कंपायलर कोणतं यूज करेल? हे फर्स्ट वालं की सेकंड वालं? यस, कोणतं करणार? यस, हॅलो, आवाज येतो सगळ्यांना? कोणता वाला यूज करणार? कोणाला काय आयडिया? ओके, एक void सॅम्पल नावाचं एक मी फंक्शन क्रिएट केलंय. ओके, अगेन मी काय केलं, एक void सॅम्पल नावाचं एक अगेन फंक्शन क्रिएट केलं. ओके, आता बघा,
कंपायलर कन्फ्युज होणार की मी हे फंक्शन कॉल करूया की हे. ओके, सो तेच कन्फ्युजन हे करण्यासाठी मी इथे काय करत आहे, पॅरामीटर पास करत आहे, इंट a इंट b, राईट. हा, आणि याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे जे की इंट a नावाचं. ओके, सो यामध्ये काय 2 व्हेरिएबल्स आहे, इथे 1च आहे. सो जेव्हाही मी एखाद्या फंक्शनला कॉल करणार तर मला पॅरामीटर पास करावं लागणार. जेव्हा मी याला कॉल करणार तर मी 1 देणार, जेव्हा याला कॉल करणार तर इथे 2 द्यावं लागणार मला पॅरामीटर, राईट. सो कंपायलर काय होते, इथे काय करते, ओव्हरलोड करते. जसं की जर मी इथे कॉल करत असणार, जसं की एक मेन फंक्शन आहे माझं. ओके, या मेन फंक्शन मध्ये मी काय करत आहे, मी एक सॅम्पल नावाच्या फंक्शनला कॉल करत आहे, बट कोणत्या करत आहे ते मला सांगावं लागेल. तर मी 10 देतोय. तर आता कंपायलर काय करणार, इथे ओव्हरलोड होणार. ओव्हरलोड म्हणजे काय, हे बघणार सॅम्पल नावाचे फंक्शन किती आहे, 2 आहे. ओके, मग इथे तो कन्फ्युज झाला. कन्फ्युज झाल्यानंतर त्याने काय केलं, पॅरामीटर किती पास केले ते बघितलं. तर तिथे दिलाय 1. मग तो म्हणतोय की असं कोणतं फंक्शन आहे ज्याला फक्त एकच पॅरामीटर आहे. तर कंपायलर डिसाइड करेल की हा जो फंक्शन आहे त्याला फक्त एकच पॅरामीटर आहे आणि युजरने सुद्धा, सॉरी प्रोग्रामरने सुद्धा एकच पॅरामीटर पास केलाय, याचा अर्थ मला याला कॉल करायचा. क्लिअर, दॅट इज कॉल्ड ओव्हरलोडिंग. ओके, डोंट वरी, नेक्स्ट कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला कळून जाईल. इज दॅट क्लिअर, येस ऑर नो? येस सर. ओके, ओके. जर मी असं केलं तर, अशा याला कॉल केलं, जर मी 2 व्हेरिएबल्स पास केले, इथे 2 पॅरामीटर मी पास केले तर